लाल तिखट घालून घेऊया, काळं मीठ घालून घेऊया, वरतून छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकाल खिचू किती टेस्टी आणि यम्मी झालेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं मस्त शेंगदाण्याचं तेल वरतून घालून घेऊया। वा, छान। तुम्ही बघू शकाल यम्मी टेस्टी असा तांदळाच्या पिठापासून आपण टेस्टी असा नाश्ता बनवलेला आहे। साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत तांदळाच्या पिठापासून छान भन्नाट असा नाश्ता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण बनवत आहोत छान खिचू। 1.5 वाटी पाणी घालून घेते, गॅस ऑन करून घेतलेला आहे। 1.5 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी गरम होत आहे, याच्यामध्ये आपण तीळ घालून घेऊया। 1 चमचा ओवा घालून घ्यायचा आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, चवीनुसार 1 चमच मीठ घालत आहे आणि आलं लसूण कोथिंबीरची हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची। तुम्ही बघू शकाल छान पाण्याला उकळी आलेली आहे। तर गॅसचा पॉवर कमी करूया आणि लाटण्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। फटाफट हाळून घ्यायचं आहे, गोडे वगैरे अजिबात होऊ द्यायचे नाही आहेत। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने छान कोथिंबीर घालून घेऊया आणि परत छान मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं वाफेवरती राहू देऊया। चला, हे पाणी गरम करून घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण हे अशी चाळणी ठेवूया आणि जे उकडलेलं तांदळाचं पीठ आहे ते छान याच्यामध्ये असे रोल करून ठेवून द्यायचे आहे। 10 मिनिटं आपण सर्व पीठ छान उकडून घेऊया, गार करून घेऊया। तुम्ही बघू शकाल छान तांदळाचं पीठ उकडलेलं आहे। चला तर मग तुम्हाला ही खिचूची रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।